महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा 4 महिन्यांचं वेतन मजुरांना मिळालं नाही। तसेच मार्च ते एप्रिल निवडणूक प्रक्रियेमुळे 6 महिन्यांपासून अकुशल कामगारांवरील मजुरीचे सुमारे 20,90,29,000 रुपये सार्वजनिक कामांचे पैसे शासनाकडे अडकले आहे। त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा मजुरांचे हक्काचे पैसे न मिळाल्याने त्यांचं आर्थिक गणित बिघडलंय। ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतरण थांबावे आणि हाताला काम देण्यासोबतच या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वैयक्तिक लाभ देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात। मात्र कामे केल्यानंतरही मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा न झाल्याने मजूर बँकेत आणि पंचायत समितीत चक्रा मारतायत। रोजगार हमी योजनेतून केंद्र सरकारच्या वतीने नोंदणीकृत मजुरांना 100 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे। तर वर्षातील उर्वरित दिवस रोजगार पुरवण्याची जबाबदारी राज्य शासनावर आहे। अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकी 50% कामे केली जातात। यात कायद्यान्वये कुशल कामे 40% तर अकुशल कामाचं प्रमाण 60% ठेवणे आवश्यक आहे। रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराची 15 दिवसाच्या आत मजुरी रक्कम ही बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे। असं असतानाही शासनाकडूनच मजुरांना मजुरी अदा करण्यासाठी निधी मिळालेला नाही। परिणामी 3 महिन्यांपासून मजुरांना कामाचा मोबदला मिळाला नाहीये।